नमस्कार मित्रांनो, माझं नाव चैतन्य आणि आपण पाहतो चैतन्य चॅनल. काय मूड नव्हता, पण मी करतो शूट थोडासा, म्हणजे लोकांना कळू दे काय करतोय. मी चाललो होतो, असं जाणार आहे शोरूमला आणि कोणत्याही एका शोरूमला, आणि मला घ्यायचं आहे मॅकबुक नॉर्मलचा, म्हणजे थोडंफार कोडिंग वगैरे करता यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग वगैरे नॉर्मलचं चाललं तरी चालेल. आणि प्राइसिंग वगैरे सध्याला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सेल चालू आहे. मग त्यामुळं मला वाटलं की जरा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टपेक्षा आपण लोकल शॉपमध्ये बघू. जर मला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टपेक्षा जर करता 1500च्या आसपास मला स्वस्त भेटत असेल, तर मग मी ते बाय करू शकतो, खरेदी बघू. आणि नक्की हा व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये मी कोणतं लॅपटॉप घेणार आहे ते सुचवा नाही, ते कमेंट करा, कारण की हा व्हिडिओ पुढं मी गिव्हअवेसाठी वापरणार. सध्या मी इथं क्रोमाच्या शोरूमला आलो आहे लॅपटॉप बघण्यासाठी, ॲपलचं एक आहे किंवा नाही. मग असेल तर मी बघतोय, म्हणजे कम्पेअर करतो अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या प्राईसला. जर करता मला इथं ऑफर चांगलं भेटलं तर मी इथूनच घेणार, नाहीतर दुसऱ्या शोरूमला अजून ट्राय करणार, 1-4-5 वर तरी बघणार. बघूया आपण इथं भेटतंय का बरोबर त्या प्राईजमध्ये. इथं भेटत आहे मॅकबुक एअर M4 चिपमध्ये. बघू, हा मी इथं कॉन्टॅक्ट करतो यांच्याशी. मला वाटत नाही, म्हणजे मला M2 भेटत आहे ऑनलाईनमध्ये कितीला, आय थिंक 64,000ला. त्यामुळं बघू काय होतंय. मॅकबुक आयपॅड आहे, बघू कितीला भेटतंय. हे गेम खेळण्यासाठी पण आय थिंक चांगलं वाटत आहे. चौकशी वगैरे केलं लॅपटॉपचं, पण सध्याला ह्यांच्याकडे क्रोमामध्ये जे मी लॅपटॉप घेतोय तो मॅकबुकचा 85,000 86,000 पकडा. मग सध्या मग तोच प्रॉडक्ट मला फ्लिपकार्टवरती भरपूर कमी प्रमाणात भेटतंय. मग त्यामुळं मी फ्लिपकार्टमध्ये शॉपिंग करायचा विचार केलो आहे. आज नाही, मी 3-4 ठिकाणी चौकशी केलो, कॉलवरतीच. जायचं काय विचार नाही आहे. त्यामुळं मग आता बघूया, फ्लिपकार्टवरनं ऑर्डर देतो. मग माझा लॅपटॉप आल्यावरती तुम्हाला कळेलच. लवकरात लवकर भेटूया चला, आणि देवीचं दर्शन वगैरे घेऊया, कुठं कुठं भेटेल तिथं. बाय.